मित्रांनो, मुंबईसारख्या शहरात कबुतरांना खाद्य टाकणे हा एक मोठा सामाजिक प्रश्न बनला आहे। अनेक लोक धार्मिक किंवा दयाभावनेतून कबुतरांना खाऊ घालतात, पण त्यांचे गंभीर दुष्परिणाम मानवी आरोग्यावर आणि पर्यावरणावर होत आहेत। दिसायला हा पक्षी कितीही सुंदर असला आणि शांततेचे प्रतीक असला तरी याचे मानवी जीवनावर अतिशय दुष्परिणाम होतात। कबुतराच्या विष्ठेमध्ये आणि पिसांमध्ये असणाऱ्या बुरशीमुळे आणि जीवाणूंमुळे श्वसनाचे गंभीर आजार होतात। वाळलेल्या विष्ठेचे सूक्ष्म कण हवेत मिसळून श्वासावाटे शरीरात जातात आणि फुफ्फुसांमध्ये संसर्ग करतात। यामुळे हायपरसेन्सिटिव्हिटी, न्यूमोनिटिस, अस्थमा आणि इतर श्वसन विकार होऊ शकतात। मित्रांनो, कबुतराच्या विष्ठेमुळे हिस्टोप्लाझ्मोसिस, क्रिप्टोकोकोसिस सारखे आजार होऊ शकतात। हे आजार फुफ्फुसे आणि मेंदूला प्रभावित करू शकतात। तसेच कबुतरांच्या विष्ठेतील सल्मोनेला या जीवाणूमुळे डायरियाचा धोका वाढतो। लहान मुले, वृद्ध व्यक्ती आणि ज्यांची रोगप्रतिकारशक्ती कमी आहे अशा व्यक्तींना कबुतरांपासून होणाऱ्या आजारांचा धोका अधिक असतो। कबुतरांना नियमित खाद्य दिल्याने त्यांची संख्या अफाट वाढते। यामुळे त्यांच्या नैसर्गिक अधिवासावर परिणाम होतो आणि ते मानवी वस्त्यांमध्ये आश्रय घेतात। कबुतरांना नियमित खायला घातल्यामुळे त्यांची संख्या अनियंत्रित प्रमाणे वाढते। मोठ्या संख्येने कबुतरे एकत्र राहिल्यामुळे सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरते। विशेषतः इमारती, बाल्कनी आणि ऐतिहासिक स्थळांवरती त्यांची विष्ठा जमा होते। कबुतरांना नियमित खायला घातल्यामुळे त्यांची नैसर्गिकरित्या अन्न शोधण्याची सवय निघून जाते, ज्यामुळे त्यांची नैसर्गिक जीवनशैली बाधित होते। कबुतरांना दिल्या जाणाऱ्या धान्याच्या अतिरेकामुळे कचरा वाढतो आणि तो साठवून तो कुजतो। यामुळे वातावरणात प्रदूषण निर्माण होते। कबुतराला खायला घातल्यामुळे ती इतकी माणसाळतात आणि इतकी धीट बनतात की वाहन अगदी जवळ आले तरी सुद्धा ते जागचे हलत नाहीत। अशामुळे अपघात होण्याचा धोका आहे। आता इथे बघा, हे कबूतर आपल्याला एका भाजी विक्रेत्याच्या मटरच्या गोणीवर बसलेलं दिसतंय। आता या गोणीवर बसून ते जर विष्ठा टाकेल आणि तीच विष्ठा आपल्या घरामध्ये आली तर ही आरोग्याला किती अपायकारक आहे। थोडक्यात काय, कबुतरांना खायला घालणे हे केवळ एक दयाळूपणाचे कृत्य नसून ते सार्वजनिक आरोग्यासाठी एक गंभीर आव्हान आहे। त्यामुळे यावर वेळीच नियंत्रण आणणे आवश्यक आहे। तुम्हाला याविषयी काय वाटते कॉमेंटमध्ये नक्की कळवा। धन्यवाद।